ओम शांती. आज 23/7/2026 चे सद्गुरुवारचे साकार मुरलीचे महावाक्य. आज बाबांनी सर्व मुलांना देहाभिमान, फॅशन आणि दिखावा या गोष्टीतून मुक्त होण्यासाठी, दूर होण्यासाठी सांगितलं. बाबा जसं संदेशवाहक आहेत तसं आपल्याला सुद्धा खरे खरे संदेशवाहक बनायचं आहे. दयावान बनून अनेक आत्म्यांच्या सेवेसाठी तत्पर राहायचं आहे. आणि त्याचबरोबर बाबांनी सन्मानासहित पास होण्यासाठी, संतुष्टतेचं सर्टिफिकेट घेण्यासाठी आज उपाय सांगितलेला आहे. चला तर मग आजचे महावाक्य ऐकूया. गोड मुलांनो, तुम्हाला बाबांसारखे खरे खरे संदेशवाहक बनायचं आहे. सर्वांना घरी जाण्याचा संदेश द्यायचा आहे. प्रश्न: आजकाल मनुष्यांची बुद्धी दिवसभर कोणत्या दिशेने भटकते? उत्तर: फॅशनकडे भटकते. दुसऱ्यांना आकर्षित करण्यासाठी विविध फॅशन करतात. केशभूषा, वेशभूषा, चित्र, भपका हे पाहून, दुसऱ्यांचं पाहूनही शिकतात. समजतात की पार्वती सुद्धा अशी फॅशन करत होती. मग केशभूषा कशी करायची? बाबा म्हणतात की ते त्यांना चित्रांमध्ये किंवा विविध मीडियाच्या साधनांमध्ये पाहून शिकतात. तुम्हा मुलांना जुन्या दुनियेत आता फॅशन नाही करायची. तुम्हाला मी अशा दुनियेत घेऊन जातो जिथे निसर्गतः सुंदरता आहे. तिथे फॅशनची, दिखाव्याची आवश्यकता नाही. नॅचरल सुंदरता आहे. अशा दुनियेत बाबा आपल्याला घेऊन जातात. हा नशा, ही स्मृती आपल्याला पाहिजे आणि इथली कुठल्याही प्रकारची फॅशन आपल्याला करायची नाही. गीत आहे: तुम्ही आहात माता आणि तुम्हीच आहात पिता. ओम शांती. जेव्हा आपण स्तुती करतो ईश्वराची, तेव्हा बुद्धी वर जायला पाहिजे. कारण परमात्मा माता पिता आहेत आणि परमात्मा राहतात परमधाम मध्ये. बुद्धी म्हणते की आम्ही परमात्म्याची मुलं आहोत, भगवानाची मुलं आहोत. पण आम्ही भगवान भगवती पाहिजे ना. मग भगवानाची मुलं भगवान भगवती पाहिजे. परंतु आज कर्म चुकल्यामुळे आपण स्वतःला देवता सुद्धा नाही म्हणू शकत. पुढे बाबा सांगतात की बापू गांधीजी नवीन दुनिया इच्छित होते, पण रामराज्याचा अर्थ बिलकुलच कोणाला माहिती नाही. रामराज्यामध्ये सुख, शांती, समृद्धी होती. कुठल्याही प्रकारचा अत्याचार, व्यभिचार नव्हता. जे की कथेमध्ये, रामराज्यामध्ये विविध गोष्टी लिहिल्या गेल्या. बाबा स्पष्ट सांगतात की ते रामराज्य इच्छितात, पण रामराज्याचा अर्थच बिलकुल जाणत नाही. मनुष्यांना स्वतःचा अहंकार इतका आहे आणि त्यामुळे परमात्मा जे सांगत आहेत ते त्यांना लक्षात येत नाही. बाबांनी शब्द वापरला, पत्थर बुद्धी आहे. शिवबाबा आपल्याला पारस बुद्धी बनवण्यासाठी आले आहे. आणि इथे थोडस बाबा म्हणतात विमान, मोठे मोठे महल, असं समजतात की आम्ही इथेच स्वर्गात आहोत. याला स्वर्ग समजतात. कारण स्वर्गात विमान होते, मोठे मोठे महल होते, ते तर आम्हाला इथेच आहे, म्हणून आम्ही इथे स्वर्गात आहोत असं समजतात. पण बाबा म्हणतात हे दुःखधाम आहे आणि या दुःखाच्या दुनियेमध्ये मनुष्य कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या दुःखाने पीडित आहे. बुद्धी सर्व कृत्रिम दिखाव्याच्या मागे आहे. आजकाल कृत्रिम दिखावा खूप आहे. देहाची सुंदरता, फॅशन, विविध केशभूषा, वेशभूषा यामध्ये मनुष्य फसलेला आहे. समजतात की पार्वती सुद्धा अशी केशभूषा करत होती. सिरियल मध्ये, टीव्ही मध्ये पाहतात आणि मग अशी केशभूषा, वेशभूषा करायचा प्रयत्न करतात. पारसी स्त्रिया ज्या आहेत, बाबांनी उदाहरण दिलं, पारसी धर्माच्या ज्या स्त्रिया आहेत, चेहऱ्यावर जाळीचा एक पतला कपडा लावतात. कारण कुणी आपल्याला पाहू नये आणि कुणी आपल्यावर फिदा होऊ नये, आशिक बनू नये.
म्हणून त्या स्वतःच्या सुरक्षेसाठी जाळीदार कपडा चेहऱ्यावरती सुद्धा लावतात. आणि बाबा म्हणतात की ही दुनियाच पतित आहे, म्हणून इथं पतित विकारी दुनियेमध्ये आपल्याला आता दिखावा, आर्टिफिशियल फॅशन यामध्ये आपल्याला फसायचं नाही. पुढे बाबा म्हणतात, तुम्ही लक्षात ठेवा की आम्हीच देवता होतो, आम्हीच क्षत्रिय वैश्य शूद्र बनलो आणि आम्हीच आता ब्राह्मण आहोत. आता आम्हाला पुन्हा देवता बनायचं आहे. चक्र पूर्ण चांगलं बुद्धीत ठेवा, असं बाबांचं म्हणणं आहे. बाबा म्हणतात, विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या श्रेणीचे विद्यार्थी आहेत. फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास. काही बाबांची मुलं सुद्धा असे म्हणतात, काही कन्या सुद्धा असं म्हणतात की आम्ही कोणाला समजावून सांगू शकत नाही, आम्ही तर थर्ड क्लास बुद्धीचे आहोत. बाबा सर्व मुलांना फर्स्ट क्लास बनवण्यासाठी आलेले आहेत. पण बाबा मनात खूप आहे, बाबांना सुद्धा म्हणतात मुले की बाबा आमच्या मनात खूप आहे की आम्ही सांगावं कोणाला ज्ञान, पण आम्ही बोलू शकत नाही. बाबा काय करू? तर बाबा म्हणतात, याचं उत्तर बाबांनी सांगितलं, हे आहे आपल्या कर्माचा हिसाब. पुढे बाबांनी सांगितलं, रावण राज्यात मनुष्य विकर्म करतात आणि पतनाकडे जातात. पापकर्म झाल्यामुळे मनुष्य पतनाकडे जातो आणि श्रेष्ठ बनण्याच्या ऐवजी भ्रष्ट बनतो. आणि बाबा आपल्याला श्रेष्ठ बनवण्यासाठी आलेले आहेत. बाबा म्हणतायत, कुणाच्याच बुद्धीत येत नाही की आम्हाला निर्वाण धाम मध्ये जायचं आहे, हे बुद्धीतच येत नाही. फक्त म्हणतात ज्योती ज्योत सामावून जाणार आहे किंवा आम्ही लीन परमात्म्यात लीन होणार आहे. पण निर्वाणधाम परमधाम हे आत्म्याचं घर आहे आणि तिथे सर्वच आत्म्यांना जायचं आहे, हे कुणालाही माहीत नाही. बाबा म्हणतात, राम राज्यामध्ये जनसंख्या कमी होती, आता रावण राज्यामध्ये जनसंख्या खूप झालेली आहे आणि आता पुन्हा महाभारत विनाशानंतर पुन्हा जनसंख्या नियंत्रणात येणार आहे. म्हणून कर्म अकर्म विकर्मची गती शिवबाबा आपल्याला समजावून सांगतात. हे नवीन ज्ञान आहे, नवीन दुनियेसाठी आहे आणि पावन दुनियेसाठी हे ज्ञान आहे. पवित्र दुनिया बनवण्यासाठी हे ज्ञान आहे. आणि बाबा सांगतात, शास्त्र पुराणामध्ये जे ऐकत आलेले आहात ते मनुष्याने लिहिलेलं आहे, नवीन नाहीये. परंपरागत तेच हस्तांतरित होत आलं आणि आपण त्याचा अभ्यास किंवा वाचन करत आलो. शिवबाबा संगम युगावर जे येऊन ज्ञान सांगतात ते नवीन ज्ञान आहे. बाबा म्हणतात, आता सध्या सर्वांचीच वानप्रस्थ अवस्था आहे. छोटे मुलं जरी असले तर बाबा म्हणतात सर्वांची वानप्रस्थ अवस्था आहे, कारण दुनियेचीच वानप्रस्थ अवस्था आहे. आणि बाबा सांगतात, शिवाचे चित्र घरातही आहेत ना, तरीही दूर दूर खूप उंचावरती अशा ठिकाणी तीर्थस्थानावरती जातात दर्शनासाठी, दर्शन घेऊन वापस येतात. दर्शनासाठी खूप प्रयत्नरत राहतात, दूर दूर भटकतात. बाबा म्हणतात की आता बुद्धीमध्ये ज्ञान आले, आता यात संशयाची गोष्ट नाही. आता आपल्याला स्पष्ट झालेलं आहे की आत्मा शरीराविना काहीही कार्य करू शकत नाही. आत्मा बोलते सुद्धा शरीराच्या द्वारे. तर ब्रह्मातनाद्वारे बोलणारे शिव आहेत, हे आता स्पष्ट झालं. राजयोग शिकवणारे शिवबाबा आहेत, हे स्पष्ट झालं. यात आता कुठल्याही प्रकारचा संशय नाही. या रावणाच्या राज्यामध्ये दरवर्षी रावणाचा पुतळा जाळतात. पण रावण कोण होते, रावणाने सीतेला पळवलं, ही कथा ज्या लिहिल्या याचा मतितार्थ किंवा अर्थ कुणीही जाणत नाही. बाबा आपल्याला येऊन याचा सत्य अर्थ सांगतात. बाबा म्हणतात, आता कुठेही बुद्धीला भटकवू नका, बुद्धीला आता कुठेही लावू नका. बाबा विकर्माजीत बनवण्यासाठी आलेले आहेत. आता कोणते विकर्म आपल्याकडून नाही झाले पाहिजे, यावरती आता खूप खूप लक्ष द्यायचं आहे. बाबा किती गोड आहेत ना.
जे आम्हाला स्वर्गाचं मालक बनवत आहे. बाबा आपल्याला इतकं श्रेष्ठ बनवत आहे. मग अशा स्वर्गामध्ये जाण्याच्या योग्य गोड आपल्यालाही बनायचं आहे. तर या सर्व गोष्टींचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे. अच्छा, गोड गोड मुलांप्रती खूप दिवसापासून दूर झालेल्या पुन्हा येऊन भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांचे सुमधुर आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते. आपणही म्हणायचं आहे आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते नमस्ते. आजचा धारणेसाठी प्रथम पॉइंट, कर्म अकर्म विकर्मची गती जाणून श्रेष्ठ कर्म करायचे आहे. ज्ञानदान करून धर्मात्मा बनायचे आहे. दुसरी पॉइंट, ही वानप्रस्थ अवस्था आहे. या अंतिम वेळी पावन बनून पावन दुनियेत जायचे आहे. पावन बनण्याचा संदेश सर्वांना द्यायचा आहे. स्वतः पावन बनायचं आहे आणि पावन बनण्याचा संदेश सर्वांना द्यायचा आहे. आजचं वरदान आहे, सन्मानासहित पास होण्यासाठी सर्वांकडून संतुष्टतेचे पारपत्र किंवा प्रमाणपत्र प्राप्त करणारे संतुष्ट मणी भव. खूप सुंदर वरदान आहे. संतुष्ट मणी बनण्यासाठी काय करायचं हे सांगितलं आहे आणि ते केल्यानंतर संतुष्ट झाल्यामुळे काय प्राप्ती होते, खूप सुंदर बाबांनी आज सांगितलेलं आहे. वरदान पुन्हा एकदा वाचते, सन्मानासहित पास होण्यासाठी सर्वांकडून संतुष्टतेचे पारपत्र प्रमाणपत्र प्राप्त करणारे संतुष्ट मणी भवा. जे मुले स्वतःशी आपल्या स्वतःशी पुरुषार्थ वा सेवेने ब्राह्मण परिवाराच्या संपर्कात येतात, ते स्वतःही संतुष्ट राहतात आणि त्यांच्या श्रेष्ठ कर्मामुळे दुसरे सुद्धा संतुष्ट होतात. सर्वांना संतुष्ट करणे व संतुष्ट राहणे यात ते विजयी बनतात. जे विजयी बनतात तेच विजय मालेमध्ये येतात. यासाठी सर्वांकडून संतुष्टतेचे प्रमाणपत्र मिळाले पाहिजे. हे प्रमाणपत्र त्यांनाच मिळेल. सर्वजण आपल्याकडून संतुष्ट झाले तरच आपल्याला संतुष्ट मणीचं सर्टिफिकेट भेटणार आहे. पण हे प्रमाणपत्र त्यांनाच मिळेल जे सहन करण्याची शक्ती व सामावून घेण्याची शक्ती धारण करतात. ज्यांच्यामध्ये सहनशक्ती आहे, सामावून घेण्याची शक्ती आहे, तेच या संतुष्ट मणीच्या सर्टिफिकेटला प्राप्त करू शकतात. सुविचार आहे, दयावान बनून सेवेद्वारे निराशा व थकलेल्या आत्म्यांना सहारा द्या. निराशेमध्ये असलेल्या थकलेल्या आत्म्यांना सहारा द्या, त्यांना म्हणता येईल दयावान. अव्यक्त इशारा आहे, ज्वाला स्वरूप स्थितीत स्थित राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा. पॉवरफुल आठवणीसाठी खऱ्या अंतःकरणाचं प्रेम पाहिजे, स्वच्छ अंतःकरण. कारण जे खरे स्वच्छ बुद्धी असतात त्यांच्या मनामध्ये सेकंदामध्ये फुल स्टॉप लावण्याची शक्ती असते. सेकंदामध्ये फुल स्टॉप लावून ते बाबांची आठवण पण करतात. बाबा पण त्यांच्यावरती खुश होतात. ते मुलं युक्तियुक्त असतात आणि योग्य कार्य केल्यामुळे, यथार्थ कर्म केल्यामुळे त्यांच्याकडून कुठलेही उलटे कर्म होत नाही. म्हणून ज्वाला स्वरूप आठवणीचा अभ्यास करायचा आहे. तर याचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी सद्गुरुवारच्या साकार मुरलीच्या महावाक्यांमध्ये खूप सुंदररित्या केलेलं आहे. तर नक्की आपण ग्रहपाठाच्या रूपात याचा अभ्यास करूया, आचरणात आणूया. आजच्या दिवस हा संकल्प करूया की कुठलीही बाह्य फॅशन आजपासून मी करणार नाही. देहभान देह अभिमानामध्ये येणार नाही.
आत्म्याच्या स्मृतीमध्ये राहून बाबांची आठवण करेन हा दृढ संकल्प करूया. छा ओम शांती.